वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते फ्रेंड्स। तर चिकन मटनला मागे टाकेल अशी ही व्हेज खाणाऱ्यांसाठी वाटाणा बटाट्याची भाजी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सो व्हिडिओ आज स्किप न करता पूर्ण बघा। अगदी सोपी पद्धत आहे, 5 ते 7 मिनिटांमध्ये भाजी तयार होते। एक सोडून 2 भाकरी खाल। आता सर्वात प्रथम इथे वाटाणे मी स्वच्छ धुवून घेतले। 2 बटाटे मीडियम साईजचे मी कट करून तेही स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता भातासोबतच हे मी कुकरला 1 ते 2 शिट्ट्या घेणार आहे। 2 शिट्ट्यांमध्ये वाटाणा आणि बटाटा अगदी परफेक्ट शिजला जातो, त्यामुळे इथे कुकरला मी लावून घेते। तर बघा फ्रेंड्स, घरामध्ये काही व्हेज खाणारे असतात की जे नॉनव्हेज खात नाहीत आणि कधी-कधी आपल्याला मोठा प्रश्न पडतो की व्हेजवाल्यांसाठी कसली भाजी बनवावी आणि कोणती भाजी बनवावी। अगदी 5-7 मिनिटांमध्ये होईल। तर तुम्ही अशी वाटाणा बटाट्याची भाजी अगदी ढाबा स्टाईल करू शकता की जेणेकरून ती चिकन मटनलाही मागे टाकेल। तर त्यासाठी इथे बघा मीडियम साईजचे मी 3 कांदे घेतलेले आहेत। त्याची साल काढून ते स्वच्छ धुवून आता मी उभे कट करून घेतलेले आहेत। लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या घेतलेल्या आहेत। थोडंसं खोबरं कट करून घ्यायचं आहे। तुम्ही जर असं परफेक्ट वाटण काढलं तर अगदी चुलीवरच्या भाजीसारखी चव येते आणि अगदी ढाबा स्टाईल ही वाटाणा बटाट्याची भाजी अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये तयार होते। तर आता इथे बघा मी खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे वाटण काढलेलं तेल टाकून चांगलं तव्यावर भाजून घ्यायचं आहे। तर थोडीशी मी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे। तर असं जर वाटण काढलं ना तर खूप छान चव येते आणि तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी पाहायला मिळेलच की भाजी मी कशा पद्धतीने केलेली आहे। त्यानंतर आल्याचा इथे थोडासा तुकडा घेतलेला आहे, तो मी असा कट करून घेतला आहे। आलं, लसूण, खोबरं आणि कांदा आणि कोथिंबीर। तर आता कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। तर मी त्याच गॅसवर आता इथे तवा तापायला ठेवलेला आहे। तव्यावर थोडंसं तेल फिरवून घ्यायचं आणि नंतर सर्वात प्रथम इथे बघा खोबरं, आलं, लसूण हे अगदी सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम अगदी नॉर्मल ठेवायची आहे। कधी-कधी गॅसची फ्लेम हाय असेल तर बघा खोबरं अगदी काळसर असं भाजलं जातं आणि मग जळकट अशी चव भाजीला लागते। त्यामुळे अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा आहे आणि तेल फिरवून व्यवस्थित असं खोबरं सगळीकडनं आपल्याला भाजून घ्यायचं आहे सोनेरी रंगावर आणि सतत हलवायचं आहे। कधी-कधी काय होतं की एका ठिकाणीच असं खोबरं जास्त काळसर आणि अगदी जळालं जातं आणि एका ठिकाणी कच्चं राहतं आणि मग भाजीची चव अगदी बिघडून जाते। त्यामुळे अगदी सोनेरी रंगावर असं भाजून घ्यायचं आहे खरपूस। त्यानंतर खोबरं ते काढून घेतल्यानंतर कांदा भाजून घ्यायचा आहे। थोडंसं तेल फिरवायचं आहे आणि सोनेरी रंगावर चांगलं भाजून घ्यायचं आहे। तर बघा फ्रेंड्स, मसाला काढण्याची सुद्धा एक पद्धत आहे। तुम्ही जर अशा रीतीने मसाला काढून मंद आचेवर व्यवस्थित खरपूस सोनेरी रंगावर भाजला तर गावाकडच्या पद्धतीने अशी भाजीला चव लागते आणि भाजी अप्रतिम होते। आणि वाटण्याची सुद्धा एक पद्धत आहे, ती तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा। तर आता इथे बघा कांदा पण छान असा ब्राऊन कलरचा भाजलेला आहे, सोनेरी रंगावर भाजून घेतला आहे। आता तो आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आणि जर तुम्ही अशा पद्धतीने झणझणीत ढाबा स्टाईल वाटाणा बटाट्याची भाजी बनवली तर तुम्ही अशीच बनवाल आणि एक सोडून 2 भाकरी खाल बघा। एवढी छान टेस्टी लागते ना, तर तुमचे घरचे सुद्धा खाऊन खुश होतील। तर आता बघा मी मसाला भाजून घेतला आहे, तो थंड होऊ दिलेला आहे। आता मिक्सर जारमध्ये पहिलं सर्वात प्रथम खोबरं आणि लसूण आणि आलं हे बारीक करायचं आहे। ते बारीक केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बघा कांदा आणि कोथिंबीर वाटून घ्यायचं आहे। अगदी गरगरीत असं वाटायचे। थोडंसं पाणी घातलं तरी चालेल किंवा बिना पाण्याचं वाटलं तरी चालेल। वाटताना अगदी गरगरीत वाटायचे, म्हणजे पाट्यावर वाटल्यासारखं वाटतं आणि चव पण तशीच लागते। तर आता इथे मी गरगरीत असं वाटण वाटून घेतले आणि थोडी कोथिंबीर गार्निशिंग करण्यासाठी बाजूला ठेवलेली आहे। तर आता हे वाटण मी एकत्र करून घेते आणि त्यानंतर फोडणी देणार आहे। तर आता इथे एक कढई मी तापायला ठेवली। कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचे। तर थोडंसं हे एक्स्ट्राचं तेल होतं तळणीचं, तर ते मी त्याच्यामध्ये भाजीमध्ये ॲड करते आहे। तर आता याच्यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत तेल चांगलं तापल्यानंतर। त्यानंतर जिरी आणि मोहरी घालायची आहे, हाफ टीस्पून। त्याला चांगला तडका बसल्यानंतर जे वाटण वाटलेलं होतं ते सुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। तर आता इथे बघा चांगला कढीपत्ता असा तडतडलेला आहे आणि त्यानंतर हे जे वाटण आहे ते पुन्हा आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। कधी-कधी काय होतं की आपण फोडणी देतो आणि वाटण तसंच ॲड करतो, त्यामुळे भाजीची चव बिघडते आणि चवीला लागत नाही। तर जे वाटण वाटलेलं होतं तर आपण ते परत तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे।
चांगलं परतल्याने तेल सुटेपर्यंत त्यामध्ये नंतर आपण मसाले ॲड करणार आहोत, परंतु त्या अगोदर व्यवस्थित असं हे वाटण वाटलेलं चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. नॉर्मल गॅस ठेवायचा आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय. बघा आता तेल सुटेपर्यंत छान वाटण परतलेलं आहे. आणि कुठलाही पदार्थ मनापासून बनवला तर तो छानच होतो. तर आता यामध्ये बघा कांदा लसूण मसाला 1 टीस्पून घेतलेला आहे, लाल तिखट 1 टीस्पून आणि गोडा मसाला 1 टीस्पून घेतलेला आहे, तसेच हळद पावडर 1/2 टीस्पून घेतलेला आहे. आता हे मसाले व्यवस्थित असे पुन्हा तेलामध्ये परतून घ्यायचे. तर आता इथे मी सुहानाचा गरम मसाला घेतलेला आहे. तर मी खडा मसाल्याचा वापर केलेला नाही आहे, त्यामुळे इथे मी गरम मसाला पावडर टाकत आहे. तर ती पण मी 1/2 टीस्पून टाकलेली आहे. तर तुमच्या आवडीप्रमाणे जर जास्त तुम्हाला स्पायसी तिखट हवे असेल तर तुम्ही अजून जास्त मसाले ॲड करू शकता. तर इथे मी थोडं कमी तिखट हवं आहे म्हणून मी इथे बेतानेच मसाले ॲड केलेले आहेत. आता हे जे वाटाणा आणि बटाटा बघा आपण कुकरला शिट्टी काढून घेतलेलं ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि आता जास्तीचं पाणी घालायचं नाही आहे, कारण आपण वाटाणा आणि बटाटा 1 ते 2 शिट्ट्या काढून घेतल्यात, त्यामुळे त्याला फार शिजवायची गरज नाही आहे. एक उकळी आल्यानंतर गॅस ऑफ करायचा आहे. त्यामुळे थोडंसं बेताने पाणी टाकायचं आहे. तुम्हाला जास्त ग्रेव्ही हवं असेल तर तुम्ही थोडं कमी पाणी टाका. आणि अगदी बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीबरोबर तुम्ही चुरून खाणार असाल तर थोडं जास्तीचं पाणी टाकलं आणि थोडासा रस्सा जास्त बनवलात तरी चालेल. तर आता इथे बघा मी क्वांटिटी चौघांची आहे त्या पद्धतीने इथे मी पाणी ॲड केलेलं आहे. आणि आता एक उकळी आल्यानंतर मी गॅस ऑफ करणार आहे. तर त्याच्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर मी इथे थोडं पाणी अजून ॲड केलेलं आहे. तर इथे मी खडा मिठाचाच वापर करते रस्सा भाजीला, त्याने चव खूप छान लागते. अगदी पूर्वी बघा आजी लोकं खडा मिठाचाच वापर करायचे, त्यामुळे चुलीवर अगदी आपण भाजी शिजवतो ना तशीच चव लागते. एवढी भन्नाट रेसिपी आहे ना, तर तुम्ही एकदा नक्की करून बघा. एक सोडून तुम्ही 2 भाकरी चुरून खाल गरमागरम. तर आता बघा भाजीला उकळी आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता इथे तरी पण छान आली. अगदी चिकन मटनला मागे टाकेल अशी ही ढाबा स्टाईल वाटाणा बटाट्याची भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा. आता गार्निशिंग म्हणून मी त्यावर थोडी कोथिंबीर टाकली आणि आता गॅस ऑफ केला आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता किती तरी आलेली आहे बघा. अगदी अशी काळसर अशी तरी आलेली आहे. तर आपण म्हणतो ना कोल्हापुरी रस्सा, अगदी त्या टाईप दिसतोय बघा. तर नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते. थँक्यू.